भिवंडी तालुका के लोनाड़ में न्यायालय के स्थगित आदेश के बावजूद खेत की जमीन पर मिट्टी का भराव और निर्माण करने का आरोप किसानों ने डेवलपर पे लगाया है। सर्वे नंबर 66/18, 66/19, 66/21 और 66/12 की 63 गुंठा जमीन पर किसानों को भरोसे में लिए बिना काम किए जाने का दावा है। डेवलपर पर न्यायालय के आदेश का उल्लंघन करने और विरोध करने पर धमकाने का आरोप भी किसानों ने लगाया है। पड़घा पुलिस थाने में जाने के बाद भी न्याय नहीं मिलने का आरोप लगाते हुए किसानों ने न्याय नहीं मिलने पर सड़क पर उतरकर आंदोलन करने की चेतावनी दी है। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। बघा, माझ्या अशीला आहेत मौजे भावले येथील त्यांची ज्या मालकीची जमीन आहे मौजे लोणार येथील सर्वे नंबर 66/18, 66/19, 66/21 आणि 66/22 ह्या चार सर्वे नंबरवरची जी यांच्या स्वतःच्या मालकीची आणि कब्जा वहिवाटीची जमीन आहे। या जमिनीवर जे विकासक आहेत हसमुख कंजारिया यांनी म्हणजे माझ्या आशल्याशी कुठलाही व्यवहार न करता किंवा कुठल्याही व्यवहाराबद्दलची अनामत रक्कम न देता डायरेक्टली म्हणजे त्यांना धाकधपडशा दाखवून आणि खुद म्हणजे 20-20, 25-25 बाउन्सर इथे उभे करून अतिक्रमण शेतीची जागा अतिक्रमण करून बेकायदेशीर भराव केलं। कुठल्याही परवानगीशिवाय भराव केलेला, कुठलीही रॉयल्टी त्यांनी घेतलेली नाही। करून मेहरबान न्यायालयाने आम्हाला 12/9/2025 रोजी जैसे ते परिस्थिती ठेवण्या दावा जमिनीबाबत जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिलेला होता आणि ज्यावेळेस आदेश दिला त्यावेळेस कंझारिया यांचे वकील सुद्धा उपस्थित होते। असे असताना सुद्धा त्यांनी हे जे बघतात मी अनधिकृत बांधकाम आहे हे अनधिकृत बांधकाम त्यांनी पूर्ण केलेलं आहे। जे कंझारिया बिल्डर्स आहेत यांनी रात्री बांधकाम चालू करून जो जबरदस्तीने बांधकाम चालू ठेवलेलं आहे आणि आतापर्यंत बघू शकता एवढं बांधकाम त्यांनी केलेलं आहे पूर्ण। आणि याबद्दल आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला सुद्धा म्हणजे पडघा पोलीस स्टेशन आणि पडघा पोलीस स्टेशनचे जे बीट आहे बाबगाव पोलीस चौकी इथे सुद्धा मी वारंवार म्हणजे अर्ज केले, पण पोलीस हे पूर्णपणे हसमुख कंजारिया यांची पाठराखण करत असल्यामुळे आमचा आजपर्यंत कुठलाही अर्ज त्यांनी स्वीकारलेला नाही। उलट आम्हाला दिवसभर आमच्या आशेलांना दिवसभर पोलीस स्टेशनला बसवून ठेवतात आणि मग काहीतरी उत्तर देऊन सांगतात आणि मग त्यांच्याशी बोलणी करतात। आणि हे सर्व बिल्डरांच्या आणि पडघा पोलीस स्टेशनचे काहीतरी आर्थिक संबंध असल्याशिवाय ते असं होऊ शकत नाही। कारण आजपर्यंत मेहरबान न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा हे जे बांधकाम थांबू शकत नाही म्हणजे ओपनली दिसतं की विकासकांची पाठराखण करत आहेत पडघा पोलीस स्टेशन। या लोकांनी जबरदस्ती करून इथं काम चालू केलेलं आहे आणि आम्ही इथून गेलो की रात्री ते काम चालू करतात। माझ्या भावाची जमीन आहे ती, माझा भाऊ एकटा आहे त्याच्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही। इथं 20-25 गुंडे आणून बसवायचे आणि दादागिरीमध्ये हे काम चालू केलेलं आहे। हसमुख कांजिया आणि RK बिल्डर या दोघांनी हा काम केलेलं आहे। तरी आमची प्रशासनाकडे इतकी विनंती आहे का त्यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि हे लोक रस्ते सुद्धा बंद करतात। आम्ही शेतकऱ्यांनी जायचं कुठून आणि ही शेती लावायची कशी काय? त्या प्रशासनाने हीच विनंती आहे की त्यांनी आमची दाद घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा। आणि मी इथला स्थानिक शेतकरी आहे आणि माझ्या मालकीची जागा आहे। या जागेत त्यावेळी काम केलेलं आहे आणि माझ्याशी कोणत्याही प्रकारचा त्यावेळी व्यवहार न करता मीटिंग न करता इथे काम केलेलं आहे आणि आमच्या याच्याने एवढी मोठी इमारत उभी केलेली आहे। माझ्या 4 सर्वे नंबर आहेत 66/18, 66/19, 66/21 आणि 66/22 हे 4 सर्वे नंबर आहेत आणि त्यावेळी इथे काम चालू केलेलं आहे। आम्ही इथे काम थांबवायला आलो की मारेकरी आणून आम्हाला दमदाटी करून बाजूला करतात आणि काम करतात आणि रात्री आम्ही दिवसा काम थांबवायला आलो की रात्री काम करतात। आम्ही तक्रार केलेली आहे आणि स्टे ऑर्डर पण घेतलेली आहे। तर आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि आमची जमीन आम्हाला मिळावी। 63 गुंठ जागा आहे आमची, 4 सर्वे नंबर आहेत आणि 63 गुंठ जागा आहे। संपूर्ण जागेवर कब्जा केलाय। संपूर्ण जागेवर कब्जा केलाय। ते कोण कब्जा केला? रस्ता पण अडवलाय। रस्ता अडवला, इकडे शेतकरी आहेत, ही आमची जमीन आणि मागे पण शेतकरी आहेत त्यांची पण जमीन आहे। तिकडे त्यांना जायला त्यावेळी रस्ता देत नाही आणि पुरं गेट लावून घेतात। कोणी कब्जा केला? पुढील मागणी काय असणार आहे तुमची? आणि गेट लावून घेतलेलं आहे। यापुढे मागणी एवढीच आहे शासनाकडे की त्यावेळी आम्हाला आमची जमीन मिळून द्यावी।